आता काय करायचं म्हाडा संस्थेचं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण का तर दरवर्षीप्रमाणे परत म्हाडाच्या ज्या लॉटऱ्या निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन गोंधळ समोर आलेलाच आहे मित्रांनो. मित्रांनो, मुंबई असो, पुणे असो, नाशिक, ठाणे, कोकण, संभाजीनगर कुठेही असो, यांच्या लॉटरीमध्ये हमेशा हा गोंधळ राहिलेलाच आहे मित्रांनो. आता मुंबईमध्ये जी लॉटरी काढली 2,640 घरांसाठी त्यासाठी सुद्धा खूप मोठा गोंधळ आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. आता मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं एक छोटंसं घर असं हे कोणाला नाही वाटत. सर्वसामान्य माणसाचं ते प्रत्येकाचं स्वप्न असतंय. आता यावर्षी जी म्हाडाची लॉटरी निघाली त्याच्यामध्ये लॉटरीची घोषणा झाली. अनेकांना असं वाटलं की आता ह्या वेळेला आपल्याला घर मिळणार. पण मित्रांनो, काय झालंय, घरं लागणं तर दूरचीच गोष्ट राहिली आहे. अर्ज भरतानाच अनेकांच्या नाकी नऊ आलेलं आहे. म्हणजे झालंय कसं, सगळ्यांकडे कागदोपत्री सर्व काही पुरावे आहेत, सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत, पण फॉर्म भरताना बऱ्याच गोष्टींचा अडथळे येऊ लागलेले आहेत. आता काय झालंय की प्रत्येक वर्षी म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरले जातात. प्रॅक्टिस झाले लोकांना. कारण दरवर्षी म्हाडाची घरं स्वस्त आहेत म्हणून आपल्याला आशा असते की बाबा ह्या वर्षी तरी लॉटरी लागेल आणि आपल्याला स्वतःचं हक्काचं घर मिळेल. पण मित्रांनो, का कोणास ठाऊक मला असं वाटतं की म्हाडा ही जी संस्था आहे ती अर्जदारांच्या भावनेसोबत खेळ खेळत असते. प्रत्येक वर्षी लॉटरी काढते, प्रत्येक वर्षी घरांची संख्या डिक्लेअर करते, पण त्यासोबतच ती घरांच्या लॉटरीची जी तारीख आहे ना, वारंवार वाढवत जाते. आता यांच्याकडे 2,000 घरं असतील, 4,000 घरं असतील आणि यांच्याकडे अर्ज 50,000 आले तरी सुद्धा ती लॉटरीची तारीख काय करतायत, वाढवत जात आहेत. आता कॉम्पिटिशन किती वाढते, लोकांच्या घरांची स्वप्न कशी पूर्ण होणार आहेत? नाही होणार. कारण का तर ह्यांना फक्त डिपॉझिट आतमध्ये घेणं आणि त्याच्यावरती व्याज मिळतंय की नाही मिळतंय. गेल्या वर्षी असं माहिती पडलं की हे करंट अकाउंट असतंय आणि जे डिपॉझिट अमाउंट आहे त्याच्यावरती आम्हाला म्हाडा संस्थेला काही व्याज मिळत नाही, असं त्यांनी म्हटलंय. असो, म्हाडा यामध्ये सुधारणा करेल. पण आता त्यांनी ह्या वर्षी मुंबई म्हाडा लॉटरीच्या ह्याच्यामध्ये तर आणखी एक समस्या सांगितलेली आहे की तांत्रिक बिघाडामुळे आणि जुन्या कागदपत्रांच्या समस्यामुळे आपल्या अर्जदारांचं जे स्वप्न आहे घराचं ते मे बी अधुरं राहू शकतं. आता या संदर्भात आपण काय अडचणी येत आहेत ते आपण बघूया मित्रांनो. कारण का तर सध्या म्हाडाच्या 2,640 घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आता आपणाला हे खरंच ऐकून नवल वाटेल की एकूण 80,000 लोकांनी अर्ज केलेले आहेत. त्यातील 55,000 जास्तीत जास्त जणांनी काय भरले, अनामत रक्कम भरलेली आहे, EMD अमाऊंट भरलेली आहे आणि त्यांचा सहभागही पक्का केलेला आहे. सर्वात जास्त अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी लोकांनी अर्ज केलेले आहेत. आता ह्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, 2,640 घरापैकी या गटाकडे फक्त म्हाडाकडे याच्यामध्ये 1,003 घरच शिल्लक आहेत. मग हा किती मोठा धोका आहे आपल्या अर्जदारांसोबत. मग यांनी 55,000 अर्ज येईपर्यंत वाट का बघितली? यांच्याकडे घरांची संख्या कमी आहे तर यांनी आधीच डिक्लेअर करायला पाहिजे. 79,000 लोकांनी अर्ज भरसतोवर का हे झोपा काढतात का काय माहित नाही. हे असं लोकांच्या भावनेशी खेळतंय हे. तुमच्याकडे 2,640 घर आहेत, तुमच्याकडे मॅक्झिमम 10,000 फॉर्म आले, संपवून टाका. 3 पटीने फॉर्म आले की संपलं पाहिजे हा कार्यक्रम. नाही, ह्यांच्याकडे घरं पण तेवढी नाही आहेत. हे अर्ज तर स्वीकारतच बसतायत. म्हणजे किती मोठा घोळ आहे. त्यातच मित्रांनो, ह्या वर्षी त्यांनी जो प्रॉब्लेम सांगितलेला आहे तो नावाचा क्रम आणि सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम सांगायला चालू केला आहे. आता अर्जदार कशामुळे वैतागलेत मेन, तर ह्या गोष्टीमुळे वैतागलेले आहेत. आता सरकारी दाखला, जातीचा दाखला असतो, त्याच्यामध्ये आधी आडनाव असतं, मग स्वतःचं नाव असतं आणि मग वडिलांचं शेवटी नाव असतं. पण याच्यामध्ये तसं नाही आहे. ऑनलाईन प्रोफाईलमध्ये नावाचा क्रम तंतोतंत जुळला जर नाही तर सिस्टम तुमचा अर्ज पुढं जाऊच देत नाही, म्हणजे स्वीकारतच नाही. म्हणजे पहा, सगळी कागदपत्रे जरी कायदेशीर असली, सगळी कागदपत्रे बरोबर असली, तरीसुद्धा केवळ नावाच्या क्रमामुळे अर्जदारांना तासनतास ताटकळत आणि मनस्ताप सहन करावा लागत असेल, तर काय फायदा असल्या सिस्टमचा? जुने प्रमाणपत्र जे आहेत ते आता सगळ्यात मोठी अडचण ठरलेली आहे मित्रांनो. जुन्या जातीचे दाखले जे आहेत त्या अनेक लोकांकडे जुने आहेत, पूर्णपणे वैध आहेत, ते हाताने लिहिलेले आहेत आणि त्याच्यावरती काय झालेलं आहे, QR कोड किंवा बारकोड दिसत नाही. नसणारच आहे, कारण ते हाताने लिहिलेले दाखले सही शिक्के मारलेले आहेत. म्हाडाच्या आता आधुनिक सॉफ्टवेअरमुळे काय झालेलं आहे, हे जुने दाखले जे आहेत ते त्याच्यावरती ऑनलाईनवरती स्वीकारत नाही, ते नकार देतं. आता तुम्ही सांगा, हे सगळं वैध असून नियमाला धरून असून सुद्धा जर डिजिटल
व्हेरिफिकेशनमध्ये ते बाद ठरले जात असतील, तर म्हाडा संस्थेने यावरती खरंच मनापासून विचार केला पाहिजे आणि या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी बदल. तर म्हाडा संस्थेने यावरती काहीतरी नक्कीच पाऊल उचललं पाहिजे. सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी नक्कीच बदल केले पाहिजेत. जे लोकांचे वैध दाखले आहेत, कागदोपत्री वैध ठरले जात आहेत, ते सगळे स्वीकारायला पाहिजेत आणि त्यानुसार त्यांचे व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही शंका असल्यास नक्की विचारा. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.